सांगा बरं आता पटकन काय 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 so for NMR what we required for NMR what we required guys yes for NMR what we required NMR actually nuclei काय लागतं आपल्याला NMR साठी आपल्याला काय लागतं कधी पण ऑनलाइन सब नो काय लागतं आपल्याला कधी पण for NMR स्क्रीन विजिबल आहे ओके काय अडचण नाही व्हॉइस क्लिअर आहे ना व्हॉइस क्लिअर आहे व्हॉइस क्लिअर आहे काय अडचण नाही ना व्हॉइस क्लिअर आहे पक्का ओके आपल्याला काय लागणार आहे दोन्ही जर बघितलं ऑनलाइन व्हॉइस क्लिअर आहे ऍपवर व्हॉइस क्लिअर आहे ना आपल्याला पॉवर मॅम क्लिअर आहे ना बेटा व्हॉइस क्लिअर आहे ना ओके तो जर आपण कंडिशनला चेक करायला गेलो आपण जर बघितलं तो काय हरकत नाही ठीक आहे व्हॉइस क्लिअर आहे ना मॅम की नाही मला सांगा आता एनएमआर आपण बघितलं एनएमआरचा बेसिक प्रीवियस लेक्चर मध्ये आपण काय शिकलो एनएमआरचा बेसिक कॉन्सेप्ट शिकलो होतो राईट एनएमआरचा बेसिक कॉन्सेप्ट जेव्हा शिकलो आपण त्यामुळे मला सांगा की पण त्यामध्ये काय समजलं की सी व्हॉट वी रिक्वायर्ड एनएमआर ऍक्टिव्ह न्यूक्लियर व्हॉट वी एनएमआर करण्यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे की एनएमआर ऍक्टिव्ह न्यूक्लियर प्रेझेंट हवं काय हवं आपल्याकडे एनएमआर ऍक्टिव्ह न्यूक्लियर बरोबर आहे की जसं नो पक्का नक्की ना ओके नाही तो आपण वेगवेगळे जे न्यूक्लियर नोट डाऊन केले होते तिथे आपण कंपाऊंड्स पण लिहिले होते बरोबर की नाही हो की नाही पक्का समजलं सर्वांना काही अडचण नाही ना याच्यामध्ये जसं नो बघा काही क्वेश्चन घ्या मग एक रिकॅप करतो बघा आता ऑनलाईन जे काल नव्हते किंवा प्रिव्हियस लेक्चरला जे नव्हते फर्स्ट लेक्चरला तो बेसिकली एनएमआर म्हणजे काय आपण एनएमआर मध्ये काय स्टडी करतो न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनन्स काय करतो स्टडी आपण न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनन्स ओके So nuclear magnetic resonance म्हणजे काय first of all will tell me what is the nuclear magnetic resonance nuclear magnetic resonance मध्ये आपण काय करतो की रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी आपण यूज करतो along with what magnetic field आणि न्यूक्लियरचे जे काही न्यूक्लियरचे जे मॅग्नेटिक कंपाऊंडचे जे मॅग्नेटिक फील्ड आहेत along with रेझोनेटिंग फील्ड ओके सो बेसिकली आपल्याला दोन कंडिशन लागत होत्या एनएमआर मध्ये कोणत्या रेझोनन्स मीन्स व्हॉट सेम फ्रिक्वेन्सी काय रेझोनन्स म्हणजे सेम फ्रिक्वेन्सी सेकंड कंडिशन इज व्हॉट मॅग्नेटिक फील्ड आपण एनएमआर करताना काय यूज करतो मॅग्नेटिक फील्ड थर्ड कंडिशन काय आपल्याकडे न्यूक्लियर बरोबर आता मला सांगा बरं इथे जर बघितलं तुम्ही न्यूक्लियर वगैरे जेव्हा आपण घेतोय बेसिकली मग आता हे सर्व कंडिशन्स आपण इथे जेव्हा म्हणतोय की आपल्याला काय हवंय तर सर्व कंडिशन हवंय बरोबर काय वाटतं तुम्हाला इथे मॅग्नेटिक फील्ड हवंय रेझोनन्स हवंय पण त्यांच्यामध्ये एनएमआरची जी बेसिक कंडिशन काल आपण डिस्कस केली प्रिव्हियस लेक्चरला काय होती ती स्पिन क्वांटम नंबर काय होती स्पिन क्वांटम नंबर आता मला एकदम सिंपल सांगायचं आहे सर्वांनी स्पिन क्वांटम नंबर म्हणजे काय असेल बरं काय वाटतं तुम्हाला स्पिन क्वांटम नंबर म्हणजे काय बेसिकली काय होतं स्पिन क्वांटम नंबर आपण कशाने रिप्रेझेंट करतो आय व्हॅल्यू कशाने रिप्रेझेंट करतो आय व्हॅल्यू म्हणजे प्रत्येक न्यूक्लियर आय व्हॅल्यू असायची आणि रँडमली आपण बघितलं होतं इफ एनी न्यूक्लियर विच हॅव ॲटॉमिक मास एज वेल एज ॲटॉमिक नंबर एखादा न्यूक्लियर ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर काय आहे इव्हन तो न्यूक्लियर जो आहे त्याची आय व्हॅल्यू काय असते जनरली 0 आणि अशा न्यूक्लियरला काय म्हणायचं एनएमआर इनॅक्टिव्ह न्यूक्लियर काय म्हणायचं अशा न्यूक्लियरला एनएमआर इनॅक्टिव्ह न्यूक्लियर बरोबर काय म्हणायचं अशा न्यूक्लियरला आपल्याला एनएमआर इनॅक्टिव्ह न्यूक्लियर बट जर एखादा न्यूक्लियर आहे आपल्याकडे ती आय व्हॅल्यू काय आपली नॉन 0 असे न्यूक्लियर काय असणार आपल्याकडे एनएमआर
असे NMR ऍक्टिव्ह न्यूक्लियर, बरोबर आहे की नाही? ओके, घ्या नोटबुक घ्या, पटकन लिहून करा ऑनलाईन, पटकन लिहून घ्या, फास्ट फास्ट. ते नव्हते त्यांनी बेसिक लिहून घ्या पटकन. ऑनलाईन आवाज येतोय ना क्लिअर? युट्यूबला येतोय का क्लिअर व्हॉइस, की ते काही हे होतं बॅकग्राऊंड वगैरे? इकडे आपल्याकडे ऍपवर असेल, ऍपवर असेल. ते झालंय क्लिअर आहे आता? आता ज्यावेळेस तुम्ही म्हटले तो क्वेश्चन घ्या, विच ऑफ द फॉलोइंग NMR, विच ऑफ द फॉलोइंग इज, क्वेश्चन नोट करून घ्या त्यांचं झालं असेल. विच ऑफ द फॉलोइंग इज, क्वेश्चन नोट डाउन करा. विच ऑफ द फॉलोइंग इज NMR ऍक्टिव्ह न्यूक्लियर. सिंपल काय आपल्याकडे क्वेश्चन घ्यायचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज NMR ऍक्टिव्ह न्यूक्लियर. There are 4 options. First one is 7N14. By first 7N14. Second is 8O16. काय आपल्याकडे second 8O16. Third is 15P31. by third 15P31 आणि fourth आहे तुमच्याकडे 8O17. तुम्हाला काय वाटतं इथे कोणता ऑप्शन आपल्याला करेक्ट असायला पाहिजे? यस, कोणता ऑप्शन करेक्ट असायला पाहिजे पटकन काय वाटतं तुम्हाला इथे? कोणता ऑप्शन तुमचं काय असणार आहे करेक्ट असेल? कोणता ऑप्शन करेक्ट असेल? ऑनलाईन कोण सांगेल? थर्ड both values odd even odd. ओके, काय असेल थर्ड NMR काय असेल? ऍक्टिव्ह. बरं, आणि मग तुम्हाला काय विचारले क्वेश्चन काय? ऍक्टिव्ह. ओके, ऍक्टिव्ह आणि इनऍक्टिव्ह म्हटलं तर NMR इनऍक्टिव्ह घ्या. सॉरी, क्वेश्चन जो असेल तो इनऍक्टिव्ह असेल. हा क्वेश्चन तुम्हाला जनरली सेटला विचारलं तर विचारेल, सेटला किंवा सेट एक्झाम आहे, सेट किंवा SPTU एंट्रन्स किंवा IIT जाम, ज्या काही PhD पर्यंतच्या आणि सेट एक्झाम आहे तिथे विचारला जाऊ शकतो. नेटला काही विचारला नाही हा क्वेश्चन, पुढे पुढे विचारला जाऊ शकतो. SPTU एंट्रन्स, IIT जाम किंवा सेट एक्झाम. आता त्यांनी काय सांगितलं की कोणता न्यूक्लियर आहे आपल्याकडे इनॅक्टिव्ह. आता सिंपल आहे ते करण्याचं काय होईल? सेकंड. का बरं सेकंड? जेव्हा जेव्हा तुम्हाला ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर काय ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर इव्हन, म्हणजे जेव्हा ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर काय असेल इव्हन, अशा ग्रुपला किंवा अशा कंपाऊंडला काय करणार तुम्ही? NMR जो ऍक्टिव्ह जो न्यूक्लियर असेल तर त्याची व्हॅल्यू काय असेल आपली आयची स्पिन क्वांटम नंबर काय असेल 0. स्पिन क्वांटम नंबर 0 म्हणजे न्यूक्लियर काय असेल NMR ऍक्टिव्ह की इनॅक्टिव्ह? इनॅक्टिव्ह. हा जो कंपाऊंड आहे न्यूक्लियर काय राहील आपल्याकडे NMR इनॅक्टिव्ह नेचर शो करणार. काय करणार? NMR इनॅक्टिव्ह नेचर शो करणार. ओके, समजलंय का? नेक्स्ट कॉन्सेप्ट सिंपल. नेक्स्ट कॉन्सेप्ट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following नोट करून घ्या ऑनलाईन. सेकंड आहे का? which of the following nuclei are NMR active nuclei? Which of the following nuclei are NMR active nuclei?
तर आता काय वाटतं तुम्हाला, कोणते न्यूक्लियर NMR ऍक्टिव्ह न्यूक्लियर असू शकतात? असा क्वेश्चन आहे सरळ सरळ, सिंपल क्वेश्चन आहे एकदम. व्हॉट डू थिंक ऑनलाईन, काय वाटतंय कोणता न्यूक्लियर NMR ऍक्टिव्ह न्यूक्लियर असू शकतो? असा क्वेश्चन आहे, पटापटा सांगायचं काय वाटतंय तुम्हाला. का बरं का? ऑप्शन कोणता आहे? फोर्थ ऑप्शन. ऑप्शन आहे फोर्थ ऑप्शन असं. ऑनलाईन काय कोणता ऑप्शन आहे? एपीडी बघा, सोपा क्वेश्चन एकदम. ते काय बघायचं तुम्हाला, फक्त कोणत्याही एका ठिकाणी जर ऑड आला, बरोबर ना, तर इथे काय ऑड, इथे काय आपल्याकडे ऑड नंबर, आपण ऑड नंबर आहे. जर बघितलं दोन्ही इव्हन इव्हन आहे म्हणजे आय व्हॅल्यू काय असेल 0. इथे काय आपल्याकडे ऑड, जिथे ऑड असतात त्यांचा आय व्हॅल्यू जो असतो तो काय तुमच्याकडे नॉन झिरो. नॉन झिरो असेल तर जो न्यूक्लियर असेल तो काय असेल आपल्याकडे NMR ऍक्टिव्ह. जो न्यूक्लियर तो काय नेचर दाखवणार तुमच्याकडे NMR ऍक्टिव्ह नेचर दाखवणार. कळलं का? अलग लक्षात. जो काही न्यूक्लियर असेल तो कोणता नेचर दाखवणार तुम्हाला NMR ऍक्टिव्हचं. अलग लक्षात ऑनलाईन. कळलंय का? जर आपण एखादा न्यूक्लियर घेतो, जो न्यूक्लियर तो काय दाखवेल NMR ऍक्टिव्ह नेचर. कोणता नेचर दाखवणार तुम्हाला NMR ऍक्टिव्ह नेचर. कळलंय का सगळ्यांना? येस ऑर नो? ऑनलाईन समजताय का सगळ्यांना? पक्का ऑनलाईन समजताय ना सर्वांना? येस ऑर नो? क्लिअर आहे? या नोट करून घ्या, पटकन नोट करून घ्या. ओके नाही? फोर्थ ऑप्शन काय इथं करेक्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडे कंडिशन जर बघितल्या तर त्या कंडिशन काय तुमच्या फोर्थ वर क्लिअर आहे. ओके, घेऊन घेता पटकन. ठीक आहे, पटकन पटकन लिहून घ्या. समजलाय ना? एकदम सोपा आहे क्वेश्चन, काहीच अवघड नव्हता हा क्वेश्चन. राईट? त्यामध्ये काही अडचण होती का? काही अडचण होती का? हो सर, काही अडचण होती का? आता स्क्रीन स्टेट आपण काल बघितल्या, तर त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट होती. कोणती कन्सेप्ट होती? स्फेरिकल आणि नॉन स्फेरिकल न्यूक्लियाय. आठवत आहे का? आठवत आहे का मॅम? तीन स्टेट तुम्हाला आठवत आहे ना सगळ्यांना? तर क्वेश्चन घ्या. क्वेश्चन IIT आम्हाला विचारला होता. फॉर बीटेक तीन स्टेट्स कोणाकोणाला माहिती आहे? तीन स्टेट्स फॉर बीटेन, बोरॉन आणि टेन. B11 for B10 and B11 for B10 and B11 nuclei for B10 and B11 nuclei. How many number of spin states? How many number of spin states? How many number of spin states? How many number of spin states are possible respectively? I value for B10 nucleus suppose given in 3. Okay, आणि त्यांनी असं given in I value जी आहे ती 3 आहे. I value for B11 nuclei given आहे तुम्हाला 3/2. काय given आहे? 3/2. और तुम्हाला फाइंड आउट करायचे I value given आहे तुम्हाला या न्यूक्लियस साठी. I value given आहे तुम्हाला या न्यूक्लियस साठी. आता तुम्हाला I value पण given आहे. तर ज्यांना माहिती नाही स्प्लिट स्टेट कशा काढायच्या तो लक्षात ठेवा. स्प्लिट स्टेट साठी कधी पण प्रॉब्लेम येत असतो फॉर्म्युला मला माहिती पाहिजे. स्प्लिट स्टेट शिवाय हा क्वेश्चन परत SPPU एंट्रन्स, IIT जाम आणि नेट सेट गेट तिन्ही ठिकाणी विचारला जाऊ शकतो. I guess सेटला की गेटला विचारला होता रिसेंटली आणि IIT जामला पण विचारलेला हा क्वेश्चन रिसेंटलीच. तो इथे जर बघितलं साधा क्वेश्चन आहे बरोबर की काय सिंपल काय विचारलेले एकदम सिंपल क्वेश्चन आहे. काय विचारले आपल्याला इथे स्पिन स्टेट काढायचा. मग स्पिन स्टेट साठी फॉर्म्युला काय असतो? स्पिन एनर्जी लेवल साठी फॉर्म्युला काय आपल्याकडे 2I+1. I व्हॅल्यू काय आपल्याकडे आता फर्स्ट कंडिशनला जी I व्हॅल्यू ती काय तुमची कोणत्या न्यूक्लियर साठी I व्हॅल्यू 3 गिवन आहे त्यांनी B10 साठी. व्हॉट एव्हर दे हॅव गिवन वी हॅव टू टेक दॅट व्हॅल्यू. बरोबर? आपल्याला की जी व्हॅल्यू आपल्याला माहिती घ्यायची गरज नाहीये. ओके, मॅडम ती
गिव्हन आहे ती यूज करायची आहे B11 साठी, ठीक आहे. तो जी गिव्हन आहे ती यूज करायची आहे. अदर एक्स्ट्रा वगैरे दुसरी घेत बसायची गरज नाहीये. त्यांनी जी गिव्हन आहे ती जसे ते आपण काय म्हटलेलं आपण 2i+1 आय व्हॅल्यू काय आता इथे B10 साठी 3 + 1 2 × 3 6 + 1 7. स्पीड स्टेट्स किती असेल 7. किती एनर्जी लेवल असेल तिथे 7. किती एनर्जी लेवल असणार 7. देन झाली फर्स्ट कंडिशन. काय आली ही फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन जर बघितली आपण काय करणार परत 2i+1 और 2i+1 घेताना आय व्हॅल्यू काय आता आपली इथे 3/2. काय आय व्हॅल्यू 3/2. आय व्हॅल्यू 3/2 म्हटल्यानंतर परत काय करणार आपण 2 × 3/2 + 1. 2 काय होणार कॅन्सल. अगेन 3 + 1 विल बी 4. ते लक्षात ठेवा B10 न्यूक्लियाई साठी ज्या स्पीड स्टेट आपण लिहितोय त्या किती लिहितोय 7 आणि B11 साठी किती लिहितोय 4. किती लिहितोय B11 साठी 4. समजतंय का? समजतंय का? ऑनलाईन समजतंय का? काय अडचण आहे का? बघा B10 न्यूक्लियाई साठी किती आले आपल्याकडे 7 आणि 4. मग करेक्ट आन्सर काय आहे 7 and 4. काय करेक्ट आन्सर 7 and 4. एनी डाऊट? पक्का क्लियर आहे? समजलं सर्वांना? नक्की ना? ओके नाही समजलंय? त्याबद्दल तुम्हाला काय या कंडिशन्स फाइंड आउट करायचे असतात. यावर क्वेश्चन्स विचारले जातात. लक्षात ठेवा यावर क्वेश्चन्स विचारले जातात. खूप सारे क्वेश्चन्स आहे या कंडिशनवर. सेटला रिसेंटली विचारण्याचे चान्स असतात. ओके नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन सेम क्वेश्चन घ्या. हाऊ मेनी नंबर ऑफ स्पीड स्टेट्स हाऊ मेनी नंबर ऑफ स्पीड स्टेट्स ऑनलाइन वॉइस क्लियर आहे. युट्यूबला क्लियर आहे. ऍपवर क्लियर आहे. आपल्या दोन्ही ठिकाणी वॉइस क्लियर आहे. हाऊ मेनी नंबर ऑफ स्पीड स्टेट्स are possible for how many number of speed states are possible for 7 and 14 nuclei. 7 and 14 nuclei. आता त्यांनी आय व्हॅल्यू गिव्हन नाही आहे. ऑप्शन गिव्हन आहे. काय गिव्हन आहे? ऑप्शन गिव्हन आहे. दे हॅव गिव्हन ऑप्शन ओनली 1 2 3 4. सो एकदम भारी ट्रिक काय आता ऑप्शन वगैरे दिलेली तुम्हाला आय व्हॅल्यू माहिती पाहिजे. मग आता नायट्रोजनचा न्यूक्लिआय आहे. नायट्रोजन साठी आय व्हॅल्यू काय देतो आपण 7 and 14. आय व्हॅल्यू काय ते आपली 1. काय ते आय व्हॅल्यू 1. मग आपण काय करतो 2i+1. काय करतो 2i+1. बट हा एक साधा क्वेश्चन म्हटला. 2i+1 म्हणजे काय करा तुम्ही ते 2 × 1 + 1 = 3. काय करता येते =3. म्हणजे मला सांगा किती मिळाली तुम्हाला स्पीड स्टेट 3. मग करण्याचं काय दाखला इथे सी आन्सर. बरोबर तर बी कसं काय सी बरोबर. बट हाच एक क्वेश्चन अनदर कसा मॉडिफाय करणार. हाऊ मेनी नंबर ऑफ स्पीड स्टेट अलॉंग विथ देयर एनर्जी लेवल. स्पीड स्टेट कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होत आहेत. म्हणजे तुम्हाला पहिला ऑप्शन दिले बघा. क्वेश्चन लिहून घ्या तुम्ही परत. सेकंड क्वेश्चन लिहून घ्यायचा. सेम न्यूक्लियर आहे. त्याच्यासाठी क्वेश्चन जो विचारलाय स्पीड स्टेट किती काय विचारलाय क्वेश्चन काय विचारलाय हाऊ मेनी नंबर ऑफ स्पीड स्टेट्स आर देयर. तो तिथे सिंपल क्वेश्चन काय विचारलाय किती स्पीड स्टेट आहे. but along with their energy level. मग त्यांच्या एनर्जी लेवल विचारलाय बघा. एनर्जी लेवल विचारताना सपोज इथे दिले असं ऑप्शन दिले +1/2 -1/2. एमसीक्यू बनतात. एमसीक्यू आयडी आम्हाला पण होते एसपीपी एंट्रन्सला आणि सेट आणि नेट आणि गेटला तिन्ही ठिकाणी चान्सेस असतात. लक्षात ठेवा राईट. ती स्पीड स्टेट आहे तुम्हाला इथे दिली. ते काय दिली +1/2 0 -1/2. इथे गिव्हन आहे. काय गिव्हन आहे इथे किती गिव्हन आहे 1 +1 0 -1. किती गिव्हन आहे तुम्हाला 2च आहे ना. किती गिव्हन आहे तुमच्याकडे +1 आणि -1. इथे गिव्हन आहे तुम्हाला +1 0 आणि -1. अशा आता ऑप्शन्स आहेत. मग आता काय करणार तो बेसिकली करेक्ट आन्सर काय असेल ऑनलाईन कोण सांगेल पटकन युट्यूबवर कोण सांगेल पटकन. ओके कोण सांगणार युट्यूबला पटकन सांगा. पटकन काय यस डी ऑप्शन. का बरं डी ऑप्शन कोण का बरं डी ऑप्शन ऑनलाईन का बरं डी ऑप्शन. डी ऑप्शन का बरं ऑनलाईन ऑप्शन डी ऑप्शन बी काय ऑप्शन घ्यायला पाहिजे. कोणाला काय वाटतंय कोण सांगेल ऑप्शन काय यायला हवं. पटकन युट्यूब कोण सांगू शकते
होतं की आपण काय काढलं होतं स्पिन स्टेट वगैरे काढलं, बट स्पिन स्टेट कशा पद्धतीने काढायचे लक्षात ठेवा. सिरीज सिक्वेन्स आहे, सिरीजचा फॉर्म्युला आहे. म्हणजे प्लस आहे तो तुम्ही काय करता व्हॅल्यू कमी करत जाते बघा. एका लेवल नंतर व्हॅल्यू कशा करायच्या व्हॅल्यू सी एकदम सिंपल आन्सर आहे, एकदम सिंपल क्वेश्चनचा आन्सर आहे. काय आहे आपण प्लस आय घेतो, काय येतो आपण प्लस आय. मग प्लस आय पासून एक 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 कमी करायचा त्याच्यात. काय करायचं एक एक कमी. झिरो आला काय आला आपल्याकडे झिरो. मग तुम्ही काय करणार तिथून झिरो मध्ये घेताना काय करणार मायनस आय त्या पद्धतीने. समजलाय. आता एक साधी गोष्ट जर बघितली तर इथे तुम्ही जेव्हा बघताय प्लस आय व्हॅल्यू काय आपल्याकडे प्लस आय ची आय व्हॅल्यू काय होती या न्यूक्लियरसाठी 1. आपण काय घेणार फर्स्ट प्लस काय येणार फर्स्ट प्लस. आपण काय म्हटलं प्लस आय मग नंतर एकने कमी करायची. प्लस आय होता +1 त्याच्यामधून एक कमी केला -1 इक्वल टू 0. +1 -1 काय होईल 0. इथे काय तुमच्याकडे 0. नंतरची राहिलेली टर्म कोणती तुमच्याकडे -1 कोणती राहणार आहे -1. सो +1 0 -1. करेक्ट आन्सर काय येईल ऑनलाइन. काय करेक्ट आन्सर डी. काय करेक्ट आन्सर आपलं डी ऑप्शन डी. समजतंय का. त्याच्या लक्षात करेक्ट आन्सर काय आलं आपलं ऑप्शन डी. समजलाय. एकदम सिंपल क्वेश्चन घ्या पटकन. काय आन्सर आहे ऑनलाइन बोला. काय आन्सर आहे का समजलाय का ऑनलाइन. काय अडचण आहे का कोणाला काही अडचण आहे का पक्का समजलाय ओके नाही. हा नेक्स्ट तो सरळ सिंपल एकदम काय हा क्वेश्चन होता त्याबद्दल तुम्ही काय करू शकता टॅकल करू शकता. क्लिअर आहे ना सगळ्यांना. आता या कॉन्सेप्टवर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की क्वेश्चन विचारताना या कॉन्सेप्टचं लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस तुम्हाला आन्सर विचारतात क्वेश्चन विचारायला काय ते लक्षात ठेवा फक्त. क्वेश्चन विचारायला काय त्याबद्दल तुम्ही काय करणार लक्षात ठेवा. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. सो जसं तुम्ही म्हटलं तर क्वाड्रपल न्यूक्लियर आणि नॉन क्वाड्रपल न्यूक्लियर हे आता नेक्स्ट बघा. त्यावेळेस तुम्ही न्यूक्लियर बघताय आता 2 न्यूक्लियर बेसिकली आपल्याकडे आहेत. एक न्यूक्लियर काय ज्याची आय व्हॅल्यू काय तुमची 1/2 आणि एक न्यूक्लियर काय आपल्याकडे ज्याची आय व्हॅल्यू काय आपली 1. मला सांगा आता तुम्ही जो न्यूक्लियर शिकता कोणतं हे नाव शिकतात बरं. आणखी एवढंच अरे बाबा नो काय त्यावेळेस आपण काय घेतो 2 न्यूक्लियर घेतो ज्यांची आय व्हॅल्यू काय तुमची 1/2 आणि काहींची आय व्हॅल्यू काय आपली 1. काहींची आय व्हॅल्यू काय आपल्याकडे 1/2 आणि काहींची आय व्हॅल्यू काय आपल्याकडे 1 आहे. काय आय व्हॅल्यू 1. मग आता मला सांगा हे जेव्हा न्यूक्लियर तुम्ही बघताय बरोबर की नाही. हे जेव्हा न्यूक्लियर आपण काय करतोय बघतोय तर बेसिकली जी कन्सेप्ट आहे आय व्हॅल्यू जेव्हा 1/2 असते लक्षात ठेवा की जो न्यूक्लियर आहे तुमच्याकडे ट्रान्झिशन स्टेट असते काय असते +1/2 आणि -1/2. जो काही न्यूक्लियर असेल आपला ते न्यूक्लियर आहे ना आपल्याकडे बरोबर. तो काय करणार एक्सायटेशन करेल. काय करणार आहे एक्सायटेशन. हे जर बघितलं तर काय तुमच्याकडे हा न्यूक्लियर आणि ते एक एनर्जी लेवल जर बघितली +1 0 आणि काय -1. मग आता एक्सायटेशन होताना काय एक्सायटेशन करेल तुमच्याकडे काय असणार एक्सायटेशन काय वाटतं तुम्हाला. काय करावं लागेल न्यूक्लियर इथून ट्रान्झिशन दाखवणार ओके नाही. काय करणार न्यूक्लियर इथून काय करू शकतो इथे जाऊ शकतो किंवा इथून पुढे जाऊ शकतोय इथे जाऊ शकतोय. न्यूक्लियर ट्रान्झिशन होते ना आपलं ही कंडिशन आहे काय आपली न्यूक्लियर ट्रान्झिशन. मग आता एक लक्षात ठेवा जी कंडिशन असते इलिप्सॉइड न्यूक्लियर जो एक्झिस्ट करतो या ठिकाणी जो न्यूक्लियर एक्झिस्ट करतो तो स्फेरिकल शेपचा असतो. स्फेरिकल शेप. जो न्यूक्लियर एक्झिस्ट करतो तो असतो नॉन स्फेरिकल शेपचा. काय असतो नॉन स्फेरिकल शेप. जो न्यूक्लियरचा शेप आहे तो आहे इलिप्सॉइड. काय इलिप्सॉइड. जो काही न्यूक्लियर आपण घेतोय ते कोणता तुमचा नॉन स्फेरिकल शेपचा न्यूक्लियर.
इलिप्सॉइड शेप आहे त्याचा. कोणता शेप आहे? शेप कोणता आहे? इलिप्सॉइड. ओके, शेप आहे त्याचा इलिप्सॉइड. इलिप्सॉइड शेप. ते काय होतं? ते काय इंटरॅक्शन होतं न्यूक्लियाचा रेडिओ फ्रिक्वेन्सी as well as मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी, मॅग्नेटिक फील्ड बरोबर. तर ट्रान्झिशन होताना एकच ट्रान्झिशन जाते. एकच ट्रान्झिशन गेल्यामुळे काय होतं की आय व्हॅल्यू जी असते ती असते आपली 1/2. एक ट्रान्झिशन गेल्यामुळे जो सिग्नलचा म्हणजे रिस्पॉन्स असतो काय आपला सिग्नल असतो तो काय असतो एकदम क्लिअर कट असतो. सिग्नल एकदम क्लिअर असतो. समजतंय का? तो काय आपला सिग्नल तो काय एकदम क्लिअर. म्हणजे तुम्हाला तिथे मल्टिपल पिक्स मिळत नाही. ते आपल्याला काय मिळणार आहे? मल्टिपल पिक्स. लक्षात ठेवा इथे मल्टिपल पिक्स आहे का आपल्याकडे? आणि देयर इज नो मल्टिपल पिक्स. या ठिकाणी आपल्याला मल्टिपल पिक्स मिळत नाही. सिंपल की नाही? हे मात्र आपल्याला काय मिळतात? मल्टिपल पिक्स मिळतात बिकॉज ऑफ मल्टिपल ट्रान्झिशन. एनएमआर करताना आपल्याला जे पिक मिळतात ते काय मिळतात? इथे मल्टिपल. ते मल्टिपल का मिळतं आपल्याला? एनएमआर ट्रान्झिशन मुळे काय मिळतं? ते मल्टिपल पिक मिळतात. समजतंय का? ऑनलाईन खेळताय का? ऑनलाईन खेळताय का? लक्षात ओके नाही? क्लियर आहे कंडिशन्स? ठीक आहे नक्की पक्का. तो याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस तुमची आय व्हॅल्यू कोणत्याही न्यूक्लियाची ग्रेटर दॅन 1 येते किंवा इक्वल टू 1 येते. जेव्हा जेव्हा ग्रेटर दॅन 1 इक्वल टू 1 असेल तर त्यावेळेस आपल्याला एनएमआर करताना तिथे सिग्नल मध्ये जे काही सिग्नल असतात ते जास्तीत जास्त तुम्हाला सिग्नल क्लिअरिटीने मिळत असं होऊ शकतो. किंवा दुसरी कंडिशन काय होऊ शकतो? न्यूक्लिया काय करतात? ते डिस्टर्बन्स क्रिएट करतात. मल्टिपल पिक्स देतात. क्लिअर कट स्पेक्ट्रम मिळत नाही. क्लिअर कट स्पेक्ट्रम मिळाल्यामुळे आपण काय काही तिथं डिपेंडेंट करतो. म्हणून मोस्ट ऑफ द टाइम्स ज्यांची आय व्हॅल्यू 1 आहे त्यांचा एनएमआर आपण तेवढे प्रमाणात म्हणजे फॉलो करत मग तिथे लिहून घ्या इक्वल टू 1/2 च्या खाली लिहा. दिस न्यूक्लिया हॅज मॅग्नेटिक मोमेंटम नियरली इक्वल टू 0. This nuclei has magnetic momentum nearly equal to 0. Nearly equal to 0. Nearly equal to 0. When nuclei possess spherical shape, when nuclei possess spherical shape, then this type of nuclei are then this type of nuclei are non-quadrupole nuclei. This type of nuclei are non-quadrupole nuclei. Then this type of nuclei are non-quadrupole nuclei which use only one signal. Which use only one signal. Use only one signal. Type of transitions are easily allowed. Type of transitions are easily allowed. It is here, 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 and use single peak. Is clear and use single peak. Here and use single peak. Okay, clear and use single peak. Next is the way. When I value greater than 1/2, when I value greater than 1/2. Okay. त्यावेळेस तुमची I value काय 1/2 पेक्षा जास्त असेल. ऑनलाईन त्यावेळेस काय होतं जर I value आपली 1/2 पेक्षा जास्त आहे त्यावेळेस काय तुम्हाला काय पॉसिबिलिटी बरोबर पोहोचणार. यस ऑनलाईन त्यावेळेस आपल्याकडे I value काय तुमची जास्त आहे बरोबर. सो whenever we have I value greater than 1/2 मग काय सांगितलं आपण तिथे तिथे कंडिशन नोट डाउन करून घ्या. काय कंडिशन नोट करायची? This type of nuclei are this type of nuclei are ellipsoid. This type of nuclei are ellipsoid.
इट कॅन बी ओरिएंटेड अलॉंग एनी ऍक्सिस, कॅन बी ओरिएंटेड अलॉंग एनी ऍक्सिस. मग आता होतं काय की कोणत्या ऍक्सिस ते जर असेल कॅन बी ओरिएंटेड अलॉंग एनी ऍक्सिस. ड्यू टू this it shows large number of transition. Due to this it shows large number of transition. Does not give clear spectra in H1 in NMR, sorry, not H1 NMR, in NMR. Whenever we NMR, जेव्हा आपण NMR वगैरे करायचा प्रयत्न करतो काय होतं तिथे हा जो ग्रुप आहे बरोबर जो आपण घेतोय आय व्हॅल्यू ज्याची बघतोय आपण आय व्हॅल्यू त्याची 1/2 पेक्षा जास्त किंवा इक्वल टू 1 आहे बेसिकली इक्वल टू 1 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. मग का बरं असं गरजेचं आहे बघा आपण H1 NMR पण करतो C13 पण करतो. सगळ्यात जास्त जे NMR स्टडी केले जातात ते हे कंडिशन हे न्यूक्लिय आहेत. तुम्ही जर बघितलं F19 आणि P31 असे न्यूक्लिय जास्तीत जास्त स्टडी करतात. H1 C13 तर आपले आहेतच. न्यूक्लिय आपण स्टडी करतो कोणते कोणते तुमच्याकडे H1 नंतर कोणते तुमच्याकडे C13 F19 आणि P31 हे मोस्टली न्यूक्लिय आपण स्टडी करतो. त्यांचे स्पेक्ट्रा रिझॉल्व्ह करायला तर मला सांगा तुम्ही पीक बघितला तुम्हाला एनएमआरचा डेटा मिळाला तुम्हाला स्पेक्ट्रा क्लिअर कळत नाही किंवा पीक रिझोल्युशनच समजत नाही मग त्यावेळेस एनएमआर तुम्हाला आरामात इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल का? डेफिनेटली नॉट. त्यावेळेस इन्फॉर्मेशन जी असते ती प्रोव्हाइड होत नाही. आता आपल्याकडे I=1 चे न्यूक्लिय कोणते ड्यूटेरियम आहे त्यासोबत कोणते आपल्याकडे I=1 चा न्यूक्लिय नायट्रोजन ज्यावेळेस I व्हॅल्यू 1 असते त्यावेळेस कोणता नायट्रोजनचा म्हणजे नायट्रोजनचा नॅचरल अबंडन्स एक वेळेस आपण काय म्हणू शकतो नॅचरल अबंडन्स तर गोष्ट लोटू शकतो लोटता पण येते बेसिकली. बट तुम्ही जर म्हणताना काय म्हणू शकतात की 1d2 आणि 7n14 असं म्हणू शकता राईट. काय म्हणताय 1d2 आणि 7n14 तुम्ही म्हणताना असं म्हटलं सर इथे जर आपल्याकडे 1 म्हणजे ड्यूटेरियम आहे राईट. 1 ड्यूटेरियमच्या वेळेस नॅचरल अबंडन्स कमी असतो बिकॉज ड्यूटेरियम हा आयसोटोप आहे हायड्रोजनचा बरोबर आहे की नाही. हायड्रोजनचा जो 1h1 न्यूक्लिय आहे तो 99% अवेलेबल असतो. राहिला प्रश्न ड्यूटेरियम तो किती पर्सेंट अवेलेबल असतो फक्त 1%. सर तो जर 1% अवेलेबल त्याचा एनएमआर काय असेल वीक असेल बरोबर असं आपण म्हणू शकतो. त्याचा स्पेक्ट्रा क्लिअर आहे असं आपण म्हणलं चला पण अजून केलं पण एनएमआर मध्ये काही ती गोष्ट होती ना ट्रान्झिशन झाला न्यूक्लियाय ग्राउंड स्टेटचा एक्साइटेड स्टेटला गेला ऍब्सॉर्प्शन करून न्यूक्लियाचे काय होतंय एक्साइटेशन ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट पुढून पुढे इथून इथे न्यूक्लियर चाललाय किंवा इथून इथे न्यूक्लियर चाललाय बघा तिथे पॉसिबिलिटी काय आहे परत परत ट्रान्झिशनची पॉसिबिलिटी म्हणजे इथून परत इथे पण जाऊ शकतो आपला न्यूक्लियर. समजताय का? एक पीक यायच्या ऐवजी तिथे मल्टिपल पीक्स अरेंज होऊ शकतात. ते न्यूक्लियर जेव्हा एकमेकांवर ट्रान्झिशन जेव्हा एकमेकांवर कॉम्प्राइज होणार तर सिंपल आहे बघा एनएमआर मध्ये एक म्हणजे जे फर्स्ट टाइम शिकतायत त्यांनी लक्षात ठेवा की असा एखादा पीक येतो लेट्स से वी आर गेटिंग ट्रिपलेट काय मिळतो आपल्याला ट्रिपलेट आणि परत आपलं एक ट्रान्झिशन गेला तिथे अगेन इट इज शोइंग ट्रिपलेट बट इन दिस केस नाउ यू आर सीइंग दिस काय माहिती तुम्हाला कॉम्प्लेक्स नेचर जाणवतोय की नाही. आता तुम्हाला इथे सांगता येईल का की ट्रिपलेट आहे की डबलेट आहे नाही सांगतायत ना. सी व्हॉट इज सजेस्टिंग व्हॉट दिस पीक इज सजेस्टिंग. आता मी ते झूम करतो म्हणून कळतंय की कोणती व्हाईट लाईन आहे कोणती ग्रीन लाईन आहे बिकॉज तुम्ही याला कलरिंग केली नाही त्या पद्धतीने हो की नाही. त्या पद्धतीने काही इथे नोटिफाय केलंय समजतंय का ऑनलाईन समजतंय का. हा पीक आहे आपल्याकडे सपोज ते कुठेतरी TMS असेल ट्रायमिथल सिलेन 0 मग इथे तुम्हाला जेव्हा बघितलं मर्जिंग जेव्हा होते दोन पीकची वेनेवर देर इज मर्जिंग तसं आपल्याकडे हे मोठे आहे बरोबर 5 मोठे 11 मोठे सांगता नाही ना तुम्हाला ओके नाही. म्हणून काय होतं ज्यावेळी तुमचा आय व्हॅल्यू कोणत्याही न्यूक्लियसचा मोर दॅन 1 असतो किंवा इक्वल टू 1 असतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची एनएमआर स्टडी करायला त्या न्यूक्लियला थोडीशी जास्त काय होते डिफिकल्टी जरा होते बऱ्याच वेळेस म्हणून ते न्यूक्लिय फार कमी आपण स्टडी करतो. ते न्यूक्लिय आपण स्टडी करतो ते कोणते करतो त्यांची आय व्हॅल्यू काय तुमची त्यांची आय व्हॅल्यू काय आपली 1/2 किंवा काय 1/2 बरोबर ना. मोस्टली जो न्यूक्लिय आपण स्टडी करतो तो कोणता आपल्याकडे H1 NMR म्हणजे जनरली अलॉंग विथ H1 आपण कोणता स्टडी करतो सो C13 पण स्टडी करतो ना आपण न्यूक्लिय कोणता स्टडी करतो आहे H1 तर स्टडी करतोच त्यासोबत कोणता स्टडी करतो
C13 हे न्यूक्लियर जास्तीत जास्त स्टडी होतात आणि इनऑर्गॅनिक स्पेक्ट्रोस्कोपी जर करायला लागले तर F19 आणि P13 काय F19 आणि P13 ही कंडिशन असते ना आपली, ओके नाही? कोणती कोणती कंडिशन असते F19 आणि P31. सो हे न्यूक्लियर तुम्ही काय करता प्रॉपरली स्टडी करत असता. क्लिअर आहे पक्का? सर नो मग एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही स्टडी करा म्हणजे त्यांनी जर एखाद्या हे क्वेश्चन जे आहेत ना तरी का सांगितले मी नेट सेट तर जाऊ द्या पण नेट आणि गेट आता जे क्वेश्चन जे काही नेट आणि गेट देणार आहे आणि अलॉंग विथ IIT त्यांना या एक्झाम फेस करायचे आहे. तुम्ही जर व्हेरिएशन बघितलं आता क्वेश्चनचं तर बेसिकली दे आर नाउ फोकस ऑन मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट. आता बऱ्याच वेळेस रिसर्च ट्रेंडिंग वाल्या कॉन्सेप्टवर क्वेश्चन्स येतात पण नेट आणि गेट मध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते कोणते तुमच्याकडे रिसर्च बेस्ड ऍप्टिट्यूडचे जे क्वेश्चन्स आहेत ना ते क्वेश्चन्स विचारले जात आहेत आणि जास्तीत जास्त कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन विचारत आहेत. एखादा रट्टा मारतो विद्यार्थी तिथे तो डायरेक्टली काय म्हणतो तो ब्लॉक होऊन जातो. मग रट्टा मारून तिथे क्वेश्चनचे उत्तर देता येत नाही. आता कंडिशन आपल्याला क्रिएट केली गेली आता नेट वाल्यांनी तर गेट वाल्यांनी ती कंडिशन आहे तुम्हाला रिसर्च बेस्ड कॉन्सेप्ट बेस्ड. मग बऱ्याच वेळेस काय होतं मास्टर्स MSc करताना बऱ्याच जणांना 9 पॉइंटर 10 पॉइंटर मिळतात आणि नेट आणि गेट किंवा सेट एकदम राहून जातात. मग राहण्याचं कारण नाही की तिथे कन्सेप्ट विचारतात तिथे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात. सेम थिंग हॅपन विथ IIT जामच्या वेळेस पण काय होतं बऱ्याच जणांना असं वाटतं की माझा IIT जाम होऊन जाईल पण होत नाही. होण्याचं कारण डेफिनेटली IIT जाम काही खाऊ नये. IIT जामचा पेपर मध्ये BSc च्या लेवलला MSc च्या लेवलचे क्वेश्चन असतात बरोबर. जेव्हा आपण बॅचलर्स करतो IIT जामच्या विद्यार्थ्यांना BSc च्या लेवलला काय असतं तिथे नेट सेटच्या वेळेस MSc आणि नेट सेटचे क्वेश्चन विचारले. ह्या वर्षी जर कोणी पण IIT जामचा पेपर घेतला आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा स्टडी केला तर BSc ला त्यामध्ये कन्सेप्ट खूप कमी आहे. तर सगळे नेटचे PYQ टाकलेले तिथे मग ते नेटचे PYQ सॉल्व्ह करायला तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस करावी लागते. पण लक्षात ठेवा की हे जे क्वेश्चन्स असतात यांचं प्रॅक्टिस करताना तुम्हाला एवढं व्हेरिएशन प्रॉब्लेमचं सॉल्व्ह करताना मिळवता येईल. व्हेरिएशन मग स्टडी करायचं तुम्हाला सगळ्यांना. म्हणजे जेवढं व्हेरिएशन मिळवणार तेवढं ते प्रॅक्टिस जेवढं व्हेरिएशन कमी करणार तेवढं तुमचं काय होणार लॉस. समजलं ऑनलाईन क्लिअर आहे ना? ऑनलाईन क्लिअर आहे असेल पक्का. सो बेसिकली NMR जसं आपण बेसिक बघितलं उद्या प्रिन्सिपल होईल NMRचं. प्रिन्सिपलवर NMRच्या प्रिन्सिपलवर नेटवर 2 ते 3 क्वेश्चन विचारले गेले आतापर्यंत. एक क्वेश्चन 4 मार्क्सचा 2 ते 3 राऊंड म्हणजे लक्षात ठेवा की 3-4 क्वेश्चन विचारले. प्रिन्सिपल मध्ये काय काय असतं ते कंडिशन आपण लक्षात ठेवू. पण फर्स्ट ऑफ ऑल मी एक गोष्ट क्लिअर करून जातो. जेव्हा आपण I व्हॅल्यू करतो आता इथे I व्हॅल्यू आपण जी घेतलेली आहे आणि आपण आता काय इथून पुढे NMRच्या प्रिन्सिपलकडे जेव्हा जाणार आहे जेव्हा आपण NMRचा आपण प्रिन्सिपल शिकतोय ठीक आहे NMRचा प्रिन्सिपल आपण घेणार. NMRच्या प्रिन्सिपल मध्ये महत्वाचे 2 कन्सेप्ट असतात. जर बघितलं तुम्ही तर एक लक्षात ठेवायचं की मॅग्नेटिक फील्ड बरोबर कोणती फील्ड आहे मॅग्नेटिक आणि दुसरी कोणती असेल तुमच्याकडे फ्रिक्वेन्सी ती कोणती आपल्याकडे रेडिओ फ्रिक्वेन्सी. हे काही NMR वगैरे होणार ते ह्या 2 गोष्टीमुळेच होणार आहे. या 2 गोष्टी आता या दोन्ही गोष्टी आपण जर बघितला त्या दोन्ही गोष्टी तुम्ही बघितला पण आपण काय करतो एक्सटर्नली सप्लाय करत असतो. जस्ट फक्त नेक्स्ट सेशन मध्ये परत सेम टायमिंगला आपण सेशन घेणार. एक्सटर्नली काय करतो आपण सप्लाय करतो मॅग्नेटिक फील्ड एज वेल एज रेडिओ फ्रिक्वेन्सी पण काय करत असतो आपण एक्सटर्नली सप्लाय करत असतो. समजतंय का ऑनलाईन? तर त्या 2 कंडिशन्स आहेत. कोणाला काही अडचण आहे का या कन्सेप्ट मध्ये? कोणाला काही अडचण आहे का? म्हणजे 2 कंडिशन्स आहेत आपण त्या काय करत असतो एक्सटर्नली सप्लाय करत असतो. म्हणजे तुम्हाला जर NMR करायचं आहे ओके ज्यावेळेस तुम्हाला NMR करायचं आहे तर NMR करायचं असेल तर आपण काय करतो कंडिशन लक्षात ठेवा. एक मॅग्नेटिक फील्ड आहे एक काय आपल्याकडे रेडिओ फ्रिक्वेन्सी. मग या 2 गोष्टी काय करणार तुम्ही एक्सटर्नली सप्लाय करणार. एक्सटर्नली सप्लाय करतानंतर काय काय चेंजेस होतात. एक्सटर्नली सप्लाय करताना मॅग्नेटिक फील्ड का करावं लागणार आहे बिकॉज आपण काय घेतोय स्पिन क्वांटम नंबर I व्हॅल्यू. तो I व्हॅल्यू असल्याशिवाय न्यूक्लियाई काही तुमचा चेंजेस होणार नाही. सेकंड थिंग मॅग्नेटिक फील्डची गरज का पडते. सेकंड थिंग बघा प्रत्येक न्यूक्लियाय जर तुम्ही कन्सिडर करणार तर न्यूक्लियाय मध्ये तुम्ही मला सांगा चार्ज काय असतो न्यूक्लियाय मध्ये कधी पण पॉझिटिव्ह चार्ज असतो बरोबर ना. इट इज चार्ज स्पेसिस डेफिनेटली चार्ज स्पेसिस जो आहे तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तो काय करणार त्या रिस्पेक्टिव्हली अलाइन करणार इधर इन देअर डायरेक्शन और इन ऑपोजिट डायरेक्शन. ओके नाही
अलॉंग विथ मॅग्नेटिक फील्ड और ऑपोजिट टू मॅग्नेटिक फील्ड. म्हणून आपण जेव्हा एनएमआर स्टडी करणार, सो इम्पॉर्टंट अस्पेक्ट जो आहे एनएमआरचा तो काय, तुमच्याकडे मॅग्नेटिक फील्ड आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी. आणि न्यूक्लियरवर चार्ज असल्यामुळे तिथे काहीतरी चेंजेस होणार. ज्यावेळेस तुम्ही या सर्व कंडिशन्स एकमेकांवर बंबार्ड करताय, ज्यावेळेस या गोष्टी तुम्ही घडून आणताय, तर त्यावेळेस होतं काय होतंय त्यावेळेस बेसिकली तिथे तुम्हाला काय जाणवतंय की न्यूक्लियर जो आहे काय करणार, न्यूक्लियर काही ना काही चेंजेस करणार बिकॉज ऑफ देअर पॉझिटिव्ह. समजताय? आले लक्षात? त्याबरोबर पॉझिटिव्ह चार्ज मध्ये काही ना काही चेंजेस होणार. येते लक्षात? ऑनलाईन काय अडचण आहे पक्का? उद्या आपण सेम टायमिंगला घेऊया लेक्चर्स. ओके, ठीक आहे. युट्यूबला पण जे असतील लाईव्ह ते उद्या सेम टायमिंगला जॉईन करू शकतात. तुमचे कोणी फ्रेंड्स असेल ते MSc ला, BSc ला, नेटसेटला, IIT जामला, युनिव्हर्सिटीला कोणतेही मास्टर्स आणि बॅचलर्सच्या एंट्रन्सचं प्रिपरेशन करत असेल, अलॉंग विथ पेड, नेट, सेट, गेट कोणती एक्झाम तुम्ही जॉईन करू शकताय. त्याबरोबर सेम टाइमला सेशन ऑनलाईन समजलंय. उद्या प्रिन्सिपल असेल, प्रिन्सिपलचं लेक्चर मिस नाही करायचं. एनएमआरचा प्रिन्सिपल समजलं तुम्ही पुढे अर्ध्या गोष्टी क्लिअर होऊन जातात. ते दोन इफेक्ट महत्वाचे असतात, शिल्डिंग, डिशिल्डिंग आणि कपलिंग कॉन्सेप्ट. ओके, सो एनएमआरची थेरी ह्या वीक मध्ये आपली संपूर्ण सी प्रॉब्लेम. एनएमआरची थेरी समजली म्हणजे विषय संपला. एनएमआरच्या थेरीमध्ये जास्त फोकस करायचा. एकदा एनएमआरची थेरी कशा प्रकारे तुमची एनएमआरची थेरी व्हॅरी होते ते जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एनएमआरचा डिशिल्डिंग इफेक्ट घेतला किंवा एनएमआरचा शिल्डिंग इफेक्ट घ्या. ओके, कळतं नाही ना? ओके, तुम्ही लेफ्ट करू शकताय. ऑनलाईन युट्यूबला जे असतील त्यांना आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केला तरी चालेल आणि फर्दर अपडेट तुम्हाला भेटतील. उद्या पण असेल सेशन. ओके, लेफ्ट करू शकताय.